पार्ट 1 बघून झाल्यानंतर तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल पार्ट 2ची की पार्ट 2 मध्ये नवीन काय दाखवाल. तर नवीन असं काहीच नाही आहे. आता माझ्याकडे एक माझी खास व्यक्ती येणार आहे आमच्या घरी. त्यानंतर आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. तिथेही आम्हाला कोणतरी भेटणार आहे. जास्त नाही आहे पण जास्तहून भरपूर आहेत ते आमच्यासाठी. तर आम्ही तिथे जाऊन मस्त जेवणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढे काय करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघावा लागेल. त्याचबरोबर पार्ट 1मध्ये मी माझ्या नवऱ्याला जे शर्ट घेतलं होतं ते त्यांनी ते घातलेलं आहे. तर ते त्यांना कसं वाटत आहे हेही मला तुम्ही ह्या पार्ट 2मध्ये खाली कमेंट्स करून सांगा. तर त्यांनी मला हा सुंदर असा गाऊन दिलेला आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन की कसा दिसतोय हा. तर हेही तुम्ही मला सांगा की कसं दिसत आहे. आमच्या दोघांचीही चॉईस म्हणजे बोलतात ना बरोबर सुचत नाही आता. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला चालू करूया. हे कधीच असे शर्टचे कलर घालत नाही. मी आल्यापासूनच घालते पण छान वाटत आहे. सिम्पली पण मस्त. आता माझी 2 नंबरची सख्खी नणंद आलेली आहे आणि हा तिचा छोटा आणि माझा छोटा दोघे मिळून धमाल करत आहेत म्हणजे मस्ती करत आहेत. आम्ही सर्व बाहेर जाणार होतो जेवायला त्यामुळे इथे ताई आमचं औषण करून घेत आहे घरी. त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत बाहेर जायला. तिथे अजून माझ्या 2 नंदा भेटणार आहेत. भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत म्हणजे बच्चे कंपनी एकत्र आलेले आहेत. तर यांची आता इथे मस्त धमाल चालू आहे कारण की खूप टायमानंतर हे एकत्र असे आलेले आहेत. त्यामुळे यांची मस्त मस्ती रंगलेली आहे. चालू कर. हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबू. May God bless you. शिवाज गौराज चतु. ॲनिव्हर्सरी आज त्यांची. ॲनिव्हर्सरी आहे. बरोबर नाही सगळ्यांचा बर्थडे बरोबर आहे चुकीचं आहे. 3 मिनिटावरतीच हॉटेल होतं त्यामुळे मामा ह्या ठिकाणी आपल्या भाची आणि भाच्यांना घेऊन चाललेले आहेत बाईकवरून. आणि आम्ही जाणार आहोत चालत चालत कारण की जसं मी सांगितलं की चालत फक्त 5 मिनटंच लागणार आहेत. त्यामुळे आता आम्ही ह्यांच्याबरोबर चालत चाललेलं तेवढेच लहान मुलांची मज्जा. या ठिकाणी लहान मुलं पहिली आलेली आहेत. आता आमची या ठिकाणी एंट्री झालेली आहे. ही आहे माझी मोठी नणंद, ह्यानंतर आहे मी, ही माझी 3 नंबरची छोटी नणंद आणि ही आहे 2 नंबरची नणंद. हिला तुम्ही मगाशी बघितलंच असणार जिने आमचं औषध केलेलं आहे. तर चला डान्स करायचं. हे संपलं बस झालं तुला. असं नाही अचानक
चला हे बघ असं बघ जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी गेले. आम्हाला जाता जाताच मध्येच हे गार्डन लागतं, तर आम्ही विचार केला चला गौरवला 10-15 मिनिटांसाठी या गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाऊया. आणि तिथे त्याला एक त्याचा मित्र असा बनला आणि हा दोघं मस्त खेळत होते आणि छान असं त्यांचा खेळमध्ये रंगला होता. आणि मला खूप छान वाटलं की आजचा दिवस मस्त गेला आहे आणि लग्नाचा वाढदिवस खरंच छान गेला. तर चला आता आम्ही घरी जातो. अशा प्रकारे आजचं आमचं सुंदर असं सेलिब्रेशन झालेलं आहे, देवदर्शन झालेलं आहे. संध्याकाळी मस्त आम्ही हॉटेलमध्ये फॅमिलीसोबत एन्जॉय केलेला आहे. तर परत एकदा माझ्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी पण खूप खुश आहे. चला आता परत आमचा नेक्स्ट व्हिडिओ कधी येतोय याची वाट बघूया. बाय.